हॅलो मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे आज एक नवीन ठिकाणी जात आहोत, जे की महाराष्ट्रातील कोकण आहे. सकाळचे 7 वाजता आपण आपल्या घरावरून निघालो आहे पुण्याकडून ताम्हिणी घाटामार्गे. ताम्हिणी घाट अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा घाट आहे. जसं की आपण बघू शकताय ब्लॉगमध्ये. ताम्हिणी घाटामार्गे आपण निघालो आहे. आता आपण पोचलो आहे दिवे आगारमध्ये. जसं की कोकण सुरू झालं म्हणजे सगळीकडे हिरवळ, पाणी, त्यानंतर बघू शकता आपण नारळाची सुंदर अशी अप्रतिम झाडं. चला तर मग आपण जाऊया आता दिवे आगार बीचवर. हा दिवे आगारचा बीच आहे. अतिशय अतिशय अप्रतिम आणि सुंदर असा, जवळपास याचे 4 किलोमीटर असा मोठा समुद्र किनारा आहे. तो बघण्यासाठी खूप दुरून लोक येतात आणि त्या त्या ठिकाणी खूप सारे ॲक्टिव्हिटीज बघायला भेटतात. जसं की कार ड्रायव्हिंग आहे बीचवरती. त्यानंतर पाण्यामध्ये पण बोटिंग पण करू शकतो आपण. सगळं समुद्रकिनारा बघून झाल्यानंतर तिथे आपण जाऊ शकतो एक सुवर्ण गणेश मंदिर. अतिशय सुंदर असं सुवर्ण गणेश मंदिर आहे. फोटोग्राफी चालत नाही त्यामुळे आपण फोटो नाही काढले तिथला. त्यानंतर आपण तिथून असं निघालो आहे त्या समुद्राच्या सपाटीच्या लाईननी चाललो आहे. जसं की आपण आता बघू शकता एक बंदर लागलं आहे आपल्याला. दिवे आगार समुद्र सपाटीपासून लागलेलं बंदर आहे. त्या मार्गेमध्ये असे छोटे छोटे 1-2 बीच पण बघायला भेटतील. जसं की हा एक आहे, याचं नाव माहीत नाही आहे, पण अतिशय सुंदर असा समुद्र किनारा एक बीच आहे तिथं. त्याच मार्गे आपण पुढे पुढे जाऊन आपल्याला समोर गेल्यानंतर लागतं एक आरवी बीच. आरवे बीचसुद्धा अतिशय अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं आहे. आणि त्या साईडने रोड व्ह्यू जो आहे ना, तो खूप सुंदर असा बघण्यासारखा मिळतो आहे. आपण तिथून आलो आहे हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन आपण बघत आहेत प्रदक्षिणा मार्ग. प्रदक्षिणा मार्गावरून थोडंसं उंच एक डोंगरावर चढून पुन्हा खाली उतरावं लागतं, जे की आपल्याला समुद्र किनाऱ्याच्या सपाटीजवळ घेऊन जात आहे. तिथे सुद्धा अतिशय सुंदर असं पाण्याने समुद्राच्या लाटांनी तयार झालेले काही असे खळगे वगैरे बघायला भेटतात. तिथून आपण बघू शकता जसं की समुद्र किनाऱ्यामध्ये सूर्याचे किनारे चमकत आहे. तिथं पडलेले ते शेवाळ, त्यानंतर खळगी, हे सुद्धा एक अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आणि खूप आनंद घेतात लोक इथं. आणि आणखी एक गोष्ट की जसं की बाकी किनाऱ्यांच्या प्रमाणे हा समुद्रकिनाराही अतिशय अतिशय धोक्याचा आहे. कारण की इथं कंटिन्युअसली पाणी असल्यामुळे आणि डोंगर असल्यामुळं इथं आपल्याला शेवाळ आणि पाय घसरून जाण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. त्यामुळं सर्वांनी बघायला जाताना कृपया काळजी घ्यावी. आणि समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू अतिशय सुंदर. इथून आपण बघू शकता की सनसेटसुद्धा अतिशय अप्रतिम दिसू शकतो आणि दिसतोय पण. हे समुद्रामध्ये सूर्याचे